UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत भाजप नेत्यांच्या बैठका होण्याची शक्यता। खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम। महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख। आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे। भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं। मविया सरकारची ओळखच खंडणी म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी केलं होतं विधान। घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे समाजाला आवडत नाही। आम्ही पण अनुभव घेतलाय, मी चूक मान्य केली। गडचिरोलीमधल्या जाहीर सभेमध्ये अजितदादांकडून पुन्हा चुकीची कबुली। खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही, जखम वरती बुजल्यासारखी दिसते, व्रण मात्र राहतो। अजितदादांच्या चुकीच्या कबुलीवर आव्हाडांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलं सांगितलं। अजित पवारांनी भाग्यश्री आश्रमाला दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। भाग्यश्री आश्रमांचा 11 विवाह 12 सप्टेंबरला पवार गटामध्ये प्रवेश। दगा करणाऱ्यांना नदीमध्ये फेकून दिलं पाहिजे। जी मुलगी बापाची सारी नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आश्रमांचा शरद पवारांना सवाल। अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न। गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका। राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चाललेली आहे। नागपुरात आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरींच्या सर्वपक्षीय नेत्यांना कानपिचक्या। वादग्रस्त आयएस पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त। बोगस प्रमाणपत्र प्रकरणामध्ये केंद्र सरकारची मोठी कारवाई। पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या एकूण 30 तक्रारी दाखल। यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणं कार्मिक विभागाकडे वर्ग। भविष्यात माझ्या विरोधात एजन्सीचा वापर केला जाऊ शकतो। बैठका कुठे आणि कशा झाल्या हे समजेलच, रोहित पवारांचा आरोप। मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असं जरांगे म्हणाले। शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा। तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा, जरांगेंची टीका। जरांगे हाच खरा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मारेकरी। मवियाला पूरक काम करताना भाजप द्वेषानं जरांगे पछाडले। प्रवीण दरेकरांचा पलटवार। मंत्री धनंजय मुंडेंनी मध्यरात्री अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची घेतली भेट। मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंमध्ये प्रदीर्घ चर्चा। मी राजगातीला मानतो हे सगळ्यांना माहितीये। राजेंद्र राऊत कशाचीही शपथ घेतो, माझ्याजवळच 5-50 शपथ घेतल्या असतील, जरांगेंचा प्रतिदावा। विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार। 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, पण माध्यमांसमोर बोलणं अयोग्य। कुणालाही जागाटपावर बोलण्याचा अधिकार नाही, शिरसाटांची प्रतिक्रिया। आम्ही माहितीचा धर्म पाळतो, माहितीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल। कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको। नाव न घेता अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवर वादावादी। खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप। तर माझं स्वागत केल्यानं भुमरे नाराज, खैरेंची प्रतिक्रिया। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यामध्ये मविया सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र, विनोद तावडेंकडून देशाच्या राजकारणातच राहण्याचा मानस व्यक्त। विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे सांगतील ते करणार, तावडेंचं विधान। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयामध्ये 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये बैठक। तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा इशारा। लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा। राज्यभरातील भाविक मायानगरीमध्ये दाखल। राजकीय नेत्यांसह कलाकार बाप्पा चरणी। संपूर्ण विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।